दुसरे लोक सोडते जसे की असे सदावर्ते छगन भुजबळ असे बरेच लोक सोडतात ते नाही ते टीका करतात मराठ्यांना नाही ते बोलतात त्याच्यामुळे आम्ही हा अपमान सहन करणार नाही आम्हाला उद्याची उद्याच पाहिजे आरक्षण पाहिजे आणि आज इशारा सभेमध्ये जरांगे पाटील जर म्हणले आपल्याला मुंबईला जायचंय आपला मुंबईला मोर्चा काढायचा म्हणजे आम्ही मुंबईला बी जाणार आणि जाताना आम्ही ट्रॅक्टर बैलगाड्या नेणार आणि आमच्या दादा जर म्हणलं ना तुम्ही दांडे घेऊन या तर दांडे घेऊन जाणार आणि झेंडे घेऊन या म्हणले तर झेंडे घेऊन जाणार। आतापर्यंत जरांगे दादांनी जसं शांततेत सभा केल्या शांततेत सगळं आरक्षणाचं ही केलं तर सरकारने पण शांततेत त्यांनी आरक्षण द्यावा त्यांना कुठला टोकाचं पाऊल उचलायला लावू नये अशी माझी सरकारला विनंती आहे। सरकारने जागा व्हावा कारण आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोडीचे लोक जास्त जातात आमच्या लेकरांची आज नुकसान व्हायला लागली तरी त्यांना काहीच म्हणजे जागृत त्यांना काहीच वाटेना। बीडमध्ये जरांगेंची निर्णायक इशारा सभा आहे आणि त्यासाठी जमलेल्या सर्व मराठा बांधवांकडून सुद्धा मोठा इशारा सरकारला दिला जातोय। सरकारनं शब्द पाळावा असं वारंवार मराठा समाज तसंच जरांगे पाटील यांच्याकडून सांगितलं जात आहे। आतापर्यंतच्या अनेक सभांमधून हा इशारा देण्यात आलेला आहे। निर्णायक इशारा सभेसाठी आजच्या 1000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सभेच्या ठिकाणी एक ड्रोन कॅमेरा सुद्धा आहे। वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी 10 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। 2 ट्रक केळी सभेला येणाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। आजची निर्णायक सभा महत्त्वाची मानली जाते कारण 23 डिसेंबरच्या डेडलाईनवर आपण ठाम आहोत। हे या आधीच्या अनेक सभांमधून जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। यापुढे 1 तासही आपण वाढवून देणार नाही सरकारला। सरकारनं शब्द पाळावा असं म्हटलेलं आहे जरांगे पाटील यांनी। त्यामुळे आजची ही सभा मोठी निर्णायक ठरणार आहे कारण 23 डिसेंबरच्या सभेमध्ये आपण आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करू असं जरांगे पाटील यांनी याआधीही सांगितलेलं आहे। त्यामुळे आज खरोखरच जरांगे पाटील आंदोलनाची पुढची नेमकी दिशा काय सांगताहेत। आपण सर्वांनी याआधी अनेक पदयात्रा काढण्यात आलेल्या आहेत मात्र आता हे आंदोलन किंवा हे निर्णायक आंदोलन होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार।